आळंदीमध्ये विकास लवांडेंवर शाईफेक करण्यात आलेली आहे। त्यामुळे ही शाईफेक नेमकी का करण्यात आलेली आहे याचं कारण अद्याप तरी कळू शकलेलं नाही। मात्र या घडीची एक महत्त्वाची बातमी, विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आलेली आहे। दरम्यान संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही शाईफेक करण्यात आल्याचं समजतंय। आळंदीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। आता या सगळ्याला काय नेमकी पार्श्वभूमी आहे याची कारणं देखील काही वेळातच समोर येतील। तेव्हा या घडीची एक महत्त्वाची बातमी, विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत विकास लवांडे आणि याच विकास लवांडेंवर आता शाईफेक करण्यात आलेली आहे। संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही शाईफेक करण्यात आल्याचं समजतंय। अनेक मुद्द्यांवर खरं तर ते सातत्यानं बोलत असतात आणि या सगळ्याची कुठेतरी पार्श्वभूमी असू शकते असं बोललं जातं, अशी माहिती सध्या समोर येते। आता हा नेमका प्रकार का घडलेला आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर काही कारवाई करण्यात आली आहे का, याची दखल कोणी घेतलेली आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विकास लवांडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत। याच विकास लवांडेंवर आळंदीमध्ये आता शाईफेक करण्यात आलेली आहे। आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। त्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। आज तेव्हा त्यांनी सत्याग्रह आंदोलन आता आपल्यावर शाईफेक केल्याप्रकरणी सुरू केलेलं आहे। या सगळ्या प्रकरणी माझ्यावर शाई फेकलेली आहे, त्या सगळ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, या शाईफेकीचं काय नेमकं कारण आहे? कारण की आता जो व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये त्यांनी अनेकांची नावं तर समोर घेतली आहेत, मात्र नेमकं कारण काही कळू शकलं नाहीये। दीपक, मागच्या काही दिवसांपासून सनातन धर्म विरुद्ध भागवत धर्म अशा पद्धतीची एक मांडणी विकास लवांडे करत आहेत आणि त्यांना सातत्यानं संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये कशा पद्धतीनं मनुवादी विचारांचे लोक घुसले आहेत अशा पद्धतीचा उल्लेख त्यांना केला आहे। मधल्या काळात तर त्यांना एक यादीच जाहीर केली होती ज्याच्यामध्ये संग्राम भंडारे यांचा देखील उल्लेख केला होता आणि हे कशा पद्धतीनं भागवत धर्मामध्ये येऊन हा धर्म कुठेतरी या धर्माला गालबोट लागेल अशी कृत्य करतायत अशा पद्धतीचं सातत्यानं वक्तव्य केलं होतं। आणि मागच्या साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यापासून ही मांडणी करत असताना कुठेतरी आपल्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीचं देखील विकास लवांडे यांचं म्हणणं होतं आणि कुठेतरी मला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी देखील मागणी केली होती। याच अनुषंगानं सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील यांना देखील विकास लवांडेंना संरक्षण द्यावं अशा पद्धतीचं पत्र पोलिसांना दिलं होतं, मात्र त्यांना सुरक्षा देण्यात आली नव्हती। आज आपण पाहतोय, आज सकाळी ते एका ठिकाणी प्रवचनासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी प्रवचनावरून माघार येत असताना आळंदी देवाची या ठिकाणी हा प्रकार कुठेतरी घडलेला आहे आणि त्यांच्यावर आता शाई फेकण्यात आलेली आहे। विकास लवांडे यांना जो दावा केला त्यानुसार संग्राम भंडारे आणि 10 ते 15 जण त्या ठिकाणी होते। 3 गाड्यांमधून ही लोक आली होती आणि यांना माझ्या अंगावर 3 ते 4 बॉटल शाईच्या ओतल्या आणि त्यानंतर मला जीवे मारण्याचा देखील यांना प्रयत्न केला। त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होते असा देखील एक गंभीर आरोप त्यांना केलेला आहे। अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाहीये। ते लोणी काळभोर पोलीस स्टेशनला पोहोचलेत आणि सर्वांनी या ठिकाणी यावं अशा पद्धतीचं आवाहन देखील करतायत। सातत्यानं विकास लवांडे यांना वारकरी संप्रदायातील या
जो काही मागच्या काळात प्रकार घडतोय त्याच्यावर मांडणी करायला सुरुवात केल्याचं आपल्याला दिसतंय. यासोबतच वारकरी संप्रदायामध्ये कशा पद्धतीने आर्थिक मोठा घोटाळा झालेला आहे याचे देखील कागदपत्र सोशल मीडियातून त्यांना व्हायरल केले होते आणि त्यांना एक यादी जी आहे ती मोठी यादी देखील जाहीर करताना याच्यामध्ये अनेक मोठमोठ्या कीर्तनकारांची नावं घेतली होती आणि ते मनुवादी विचाराचे आहेत असा गंभीर आरोप त्यांच्यावर केला होता आणि त्यानंतरच प्रचंड प्रमाणात त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत होता. अद्यापपर्यंत तरी त्यांना सुरक्षा व्यवस्था देण्यात आली नव्हती. मात्र आजच्या घटनेनंतर आता पोलीस काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. सातत्यानं जर आपण त्यांचं सोशल मीडिया हँडल बघितलं तर सातत्यानं अशा पद्धतीनं भोंदूगिरी या प्रकार करणारे काही लोक आहेत त्यांची नावं यांना त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि भागवत धर्म विरुद्ध वारकरी धर्म अशा पद्धतीचं एक मांडणी जी आहे ती मनुवादी धर्म अशा पद्धतीची एक मांडणी जी आहे ती त्यांच्या वतीनं सातत्यानं आपल्याला होताना दिसत होती. या सगळ्या प्रकरणी आता ते लोणी काळभोर पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहे, तर त्यांची फिर्याद घेण्यात आलेली आहे का? पोलीस प्रशासनाने या सगळ्याची कशी दखल घेतली काही कळू शकलंय का? अद्याप तरी या प्रकरणी कुठलीही कारवाई झालेली नाहीये. काही वेळापूर्वी साधारणपणे 10 वाजताची ही घटना आहे आणि ते पोलीस स्टेशनला पोहोचलेत आणि या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची ते मागणी करतात. अद्याप तरी या संपूर्ण प्रकरणी काही हालचाल झाली नसल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ते प्रवक्ते आहेत आणि सातत्यानं वारकरी धर्माबद्दल ते सातत्यानं बोलत असतात. वारकरी संप्रदायाबाबत त्यांची मांडणी जी आहे ती गावोगावी जाऊन ते करत असतात आणि यातूनच कुठेतरी हा हल्ला झालाय अशा पद्धतीची आता माहिती समोर येताना आपल्याला दिसते. मागच्या साधारणपणे 1 महिन्यापासून ही मांडणी जी आहे ती त्यांची मोठ्या प्रमाणात सुरू होती आणि काही वारकऱ्यांची नावं जी आहेत कीर्तनकारांची जी नावं आहेत ते घेताना त्यांना हे भोंदूगिरी करणारे लोक आहेत, वारकरी संप्रदायात घुसलेले हे मनुवादी विचाराचे लोक आहेत अशा पद्धतीचा थेट आरोप त्यांच्यावर केला होता. बाबा महाराज सातारकरांपासून अनेक महत्वाचे लोक जे आहेत यांची देखील नावं त्यांना याच्यामध्ये घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता या संपूर्ण प्रकरणी पोलीस काय कारवाई करतायत हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. दीपक. निलेश, या सगळ्या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी याची दखल घेतलेली आहे का? त्यांचं लवांड्यांसोबत काही बोलणं झालं का? याबद्दल काही अपडेट कळू शकलेत का? अद्याप तरी या केवळ अर्ध्या तासापूर्वी हा प्रकार घडलेला आहे. सोशल मीडियातूनच ही माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला दिसते. सातत्यानं आपण विकास लवांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्याकडून या संदर्भात अद्याप प्रतिक्रिया आलेली नाहीये. एक सोशल मीडियात केवळ त्यांना व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे आणि आपल्यावर जो ज्या पद्धतीचा हल्ला झालेला आहे त्याबाबतची माहिती दिलेली आहे. एकंदरीतच आता राज्य सरकार या सगळ्या प्रकारात काही भूमिका घेत आहे हे पाहणं महत्वाचं राहणार आहे, कारण साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यांपासून ही सर्व बाब सुरू आहे आणि अद्याप ही कारवाई झालेली नाही. या सगळ्या प्रकरणी आता लवांडेंचं पुढचं पाऊल काय असणार आहे? कारण की त्यांनी या सगळ्याचा निषेध तर व्यक्त केलेला आहे, मात्र पुढचं पाऊल त्यांचं काय असणार आहे? या संपूर्ण प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी आहे आणि त्यांना पुन्हा विरोधात गुन्हा दाखल केला गेला पाहिजे हे देखील त्याच्यामध्ये म्हटलेलं दिसतंय. निलेश, तू राहाच आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विकास लवांडे आहेत. लवांडेजी, काय नेमका प्रकार घडलेला आहे? काय नेमकं घडलंय, काय सांगाल? माझं प्रवचन सेवा होती आज पुण्याजवळ हवेली तालुक्यात लोणी काळभोरच्या जवळ म्हातोबा आळंदी म्हातोबाची त्या गावामध्ये माझं आज सकाळी प्रवचन होतं 8 वाजता. ती प्रवचन सेवा सगळी संपून मी 10 वाजता तिथून गावाच्या बाहेर पडलो, निघालो होतो आणि तिथे मला रस्त्यात एकांतात मला 3-4 गाड्या एकदम आल्या पाठीमागून आणि त्यांनी मला गाठलं आणि मला गाडीतून उतरवलं. त्याच्यामध्ये संग्राम भंडारे हा व्यक्ती मी ओळखला आणि उरुळी कांचन मधला अक्षय कांचन नावाचा एक गोरक्षक आहे तो ओळखला. बाकीचे अनोळखी लोक होते, गुंड प्रवृत्तीचे सगळे होते. त्यांनी मला गाडीतून उतरवल्यानंतर धक्काबुक्की करत त्या स्मशानभूमी तिथं शेजारी तिथं नेलं आणि मला रिव्हॉल्वर दाखवले, आवाज करायचा नाही वगैरे असं म्हणले. तुझा आम्ही खात्मा करणार आहोत असं बोलत होते. आमच्या गुरुला तू का बोलला असं सांगत होते आणि माझ्या अंगावर एकदम 2-3 जणांनी शाई 3-4 बाटल्या माझ्या अंगावर शाई ओतली आणि मला धक्काबुक्की करत शिवीगाळ करत निघून गेले. लोक जमायला लागल्यावर तेवढ्यात पळून गेले ते आणि तुझा खात्मा करणार आम्ही, सावध राहा असं त्यांनी वक्तव्य केलं. बर, पण हे सातत्यानं त्यांनी ही अशी शाईफेक का केली? तुमचा का असा त्यांनी हा निषेध नोंदवला? काय कारण आहे या पाठीमागे? काय वाटतं आपल्याला? मला माहित नाहीये, परंतु वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने काही जे काही धर्मांध विचाराचे लोक आहेत, वर्णवर्चस्वादी लोक आहेत, जे वारकरी संप्रदायाचे नाहीयेत, अशा लोकांना माझ्या भूमिकेचा कदाचित अस्वस्थते होत असावेत आणि त्याच्यातूनच संग्राम भंडारे ज्याने संगमनेरला हैदोस घातला होता, जो म्हणतो की बिष्णोई किंवा नथुराम गोडचे समर्थन करत होता, त्या सगळेजण गुंड घेऊन आला होता हे आणि वारकरी संप्रदायातल्या
त्या घुसखोरांच्या संदर्भाने कदाचित त्यांनी मला आमच्या गुरुला का बोलला वगैरे असं तो बोलत होता आणि त्याच्यातून त्यांनी मला ते सगळं जीव घेणं, माझ्यावर जीव मारण्याचा प्रयत्न केलेले आहेत. मी लोक तिथं जमायला लागली म्हणून मी बचाव झाला, माझा ड्रायव्हर होता म्हणून मी वाचलो, अन्यथा माझा आज खात्मा झाला असता. भागवत धर्म असेल, वारकरी धर्म असेल किंवा मनुवादी धर्म, तुम्ही सातत्याने या सगळ्याचा उल्लेख करता, त्यालाच ही सगळी पार्श्वभूमी आहे, त्यांनी अशा प्रकारे ही शाईफेकी तुमच्यावर केली? शक्यता आहे. पण मग आता पुढचं पाऊल? यांची माझी ओळख नाहीये कोणाची, बरं. हल्लेखोर होते त्यांची माझी काही ओळख नाही, माझी वैयक्तिक ओळख पण नाहीये त्यांची कोणाची. बरं, विकासजी, ह्या पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? मी आता लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. फिर्याद पोलीस घेत आहेत माझी. फिर्याद देण्यासाठी इथे मी आता पोलीस स्टेशनला बसून आहे आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही सगळ्यांना, ते जे काय 15 जण होते, 3 गाड्या होत्या, तोपर्यंत मी इथून उठणार नाहीये. माझा सत्याग्रह इथे त्यांना अटक होईपर्यंत सुरू राहील. बरं, विकासजी, तुम्ही राहाच आपल्यासोबत आता भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आहेत. मी पोलीस स्टेशनचं काम सुरू आहे माझं. मी नंतर बोलू का? कारण पोलीस मला समोर आहेत, मी पोलिसांच्या समोर ठीक बसलेलो आहे. आहे. धन्यवाद विकासजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि आता आपल्यासोबत भाजपचे आध्यात्मिक विकास आघाडीचे प्रमुख आहेत तुषार भोसले. तुषारजी, विकास लवांडेंवर शाईफेक करण्यात आलेली आहे संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून, असा आरोप त्यांनी केला. यावर आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? असं आहे की हा विकास लवांडे सातत्याने वारकरी संप्रदायातल्या पूज्य संतांवर आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका करत होता. ज्या पूज्य आणि महत्वाच्या संतांनी हा वारकरी संप्रदाय टिकवून ठेवला आणि ज्यांच्यावरती आज तो उभा आहे, अशा पूज्य लोकांना घुसखोर म्हणून सातत्याने ओरडत होता. त्यांचे पोस्टर व्हायरल करत होता आणि दररोज त्यांच्यावरती अश्लाघ्य पद्धतीने लिहित होता. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये प्रचंड संतापाची लाट गेल्या महिनाभरापासून उसळलेली आहे. गावोगावी तीव्र आंदोलनं सुरू आहेत आणि या व्यक्तीविरोधात सातत्याने लोक तक्रार करत असताना सुद्धा याला शरद पवार आळा घालायला तयार नव्हते. म्हणून संतापाच्या उद्रेकातनं हा प्रकार घडलेला आहे. पण मला वाटतं ज्या पूज्य संतांवर की ज्यांचे लाखोंच्या पेक्षा जास्त शिष्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, लाखो लोकांची जी श्रद्धास्थान आहेत, अशा लोकांना घुसखोर म्हणणं किंवा त्यांच्यावरती सातत्याने टीका करणं, एकेरी भाषेत बोलणं, हे इथून पुढे तरी शरद पवार आणि त्यांचा पक्ष, त्यांच्या पक्षाचे लोक थांबवतील अशी अपेक्षा मी बाळगतो. आणि मात्र तुषारजी, म्हणजे तुम्ही या शाईफेकीचं समर्थन करताय? असं आहे की हा व्यक्ती सातत्याने जर श्रद्धास्थानांवर आघात करणार असेल तर त्या लोकांविषयी, त्या पूज्य संतांविषयी ज्यांच्या श्रद्धा आहेत, त्यांच्या भावनांचा कुठेतरी उद्रेक होतो आणि मग असे प्रकार घडतात. म्हणून मला वाटतं की आपण बोलताना सांभाळलं पाहिजे. पूज्य संतांविषयी एकेरी बोलताना किंवा त्यांना थेट घुसखोर म्हणणं हे कितपत योग्य आहे याचा विचार सुद्धा शरद पवारांच्या पक्षाने केला पाहिजे. मात्र अनेक सनदशीर मार्ग असताना अशा पद्धतीनं निषेध नोंदवणं हे कितपत योग्य वाटतंय? असं सनदशीर मार्गाने सुद्धा सुरू आहे. पण शेवटी प्रत्येक व्यक्तीची भावना असते, कोण कोणत्या मार्गाचा अवलंब करेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणूनच मी म्हणतो की श्रद्धास्थानांविषयी आणि पूज्य लोकांविषयी बोलताना आपण आपल्या जिभेला आवर घातला पाहिजे. तो आवर जर या लोकांनी घातला असता तर आज ही वेळ आली नसती. धन्यवाद तुषारजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.